रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. व्हिडिओ सांप्रदायिक कीर्तनकार जे स्वतःला म्हणतात किंवा अपवादाला जे कीर्तनकार नियम बनवतात अशा बाबतीमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे. संप्रदायामधील एक चांगलं व्यक्तिमत्व असलेले महाराज पुढे काय म्हणतात ते पाहूया आपण. पहा, पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण विचार करायला गेलं, प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो. स्थूल देह कुणीच घेऊन जात नाही. अनंत युग झाली, युगानुयुग झाली, कोण घेऊन गेलेलं नाहीये. स्थूल देह ठेवावंच लागतं. तसं तुकोपर्यंत देखील स्थूल देह ठेवावा लागलाय. बरोबर आहे महाराज तुमचं की हा स्थूल देह किंवा जड देह हा प्रत्येकालाच युगान युगे प्रत्येकालाच हा इथेच सोडून जावं लागतं. हा नियम आहे, हे सर्वांनाच मान्य. काही विज्ञानवादी लोकांच्या मते हा म्हणजे नियम आहे आणि नियम हा अपवादाशिवाय बनत नाही. लक्षात ठेवा, कोणताही नियम काढा तुम्ही, त्याला अपवाद हा आहेच. येते का लक्षात तुमच्या? मग देह इथं ठेवून जावं लागतं हा नियम आहे. पण जगद्गुरु संत तुकाराम महाराज, आलं का लक्षात? आता आपण पदव्या वेगवेगळ्या लावतो, परंतु ही त्यांना बहाल केलेली पदवी आहे. महाराज ही बहाल केलेली पदवी आहे. आता आपण चुकून लावतो ही गोष्ट निराळी. महाराज याचा अर्थ आता इथं सांगत बसत नाही. हे सदेह वैकुंठाला गेले नवे नवे. मी तर असं स्पष्ट, माझं तर असं स्पष्ट मत आहे की संत तुकाराम महाराज हे वैकुंठात अखंड स्वरूपामध्ये आहेत आणि म्हणून हे जग सुरू आहे असं मला वाटतं. वैकुंठात आहेत ते म्हणूनच दिंड्या निघतात, म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी आपण कीर्तन करू शकतो. ते वैकुंठात आहेत म्हणून. वैकुंठात गेले म्हणू नका, ते गेले हा भूतकाळ झाला. आलं का लक्षात? ते कधी येऊ शकतात, कधी जाऊ शकतात. आणि भक्तांच्या मग देहाचं काय झालं असा प्रश्न मनामध्ये आला असेल. बऱ्याच जणांना वाटतं की त्यांचा खून झाला. बरं ठीक आहे, खून जरी झाला तर त्यांचा देह सापडायला पाहिजे होता ना. सापडला का तो देह? नाही सापडला. बरं, खून झाला ही बातमी जर राजांना कळाली असती तर राजे गप्प बसले असते का? हे बा, आपण त्यावेळेला कोणच नव्हतो. का होतो आपण? तर याचं उत्तर आपण होतो हेच द्यावं लागेल. प्रत्येक जण असं विश्लेषण करतो की आपण नव्हतो त्यावेळेला. पण विज्ञान, तुम्ही विज्ञान 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 म्हणून जे सांगताय ते विज्ञान सांगतं एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. आलं का लक्षात? वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू अदर फॉर्म अँड दस टोटल एनर्जी इन द युनिव्हर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे विश्वातील एकूण ऊर्जा ही अक्षय असते, तिचा नाश कधीही होत नाही. आपण आज दिसतोय का नाही? आज ज्या अर्थी आपण आहोत त्या अर्थी आपण 400 वर्षापूर्वी होतो का नाही? तर होतो आपण. जर नसेन तर आता आलो कुठून? हा प्रश्न आहे. म्हणजे माझा जन्म माझ्या आजोबाशिवाय झाला, माझ्या पणजोबाशिवाय झाला. ध्यानात आलं का तुमच्या? असंच म्हणल्यासारखं होईल ना. आता तुकाराम महाराजांची, संत तुकाराम महाराजांची परंपरा ही विश्वंभर बाबापासून सुरू आहे. हे अगदी सत्य परिस्थिती आहे. त्यावेळेला जरी तुम्हाला वाटत असेल की आपण नव्हतो, अहो आपण नव्हतो असं म्हणून चालत नाही. आपण होतो. आपलं स्वरूप कोणतं ना कोणतं वेगळं असेल. लक्षात ठेवा की जिथे आपल्याला संत तुकाराम महाराजांचं वचन
हे ऐकायला मिळालेलं असावं आणि म्हणून आपल्या गळ्यामध्ये तुळशीमाळ पडलेले आहे. आपण कीर्तनकार म्हणून मिरवतो. जरा बोल कडक आहेत, सर्वांना झोंबणारे आहेत, परंतु सत्य आहेत. मला माहित आहे याच्यावरती कमेंट्स काय येणार आहेत काय नाहीत, हे सगळं मी जाणतो. पण एखाद्या ज्ञानी व्यक्तीने नारदांच्या गादीवरती, नारदाची गादी हे विज्ञान सांगण्यासाठी आहे का ज्ञान सांगण्यासाठी? तर ज्ञान सांगण्यासाठी. आणि पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो, जिथं विज्ञान ही हात टेकतं तिथं ज्ञानाची सुरुवात होते. द नॉलेज बिगिन्स वेअर सायन्स एंड्स. आपल्या समोर कीर्तनकारांना नेहमी असं वाटतं की आपल्या समोर ऐकणारे हे सदैव वेडेच आहेत. आलं का लक्षात? अहो, तुम्ही आम्ही संत तुकोबारायांचं वर्णन करणं किंवा त्यांच्या कुळापर्यंत जाणं, सदैव वैकुंठाला गेलं किंवा नाही, याबद्दल चर्चा आपण करण्याच्या लायकीचे सुद्धा नाहीत. कारण तेवढी जर लायकी असती तर असे शब्द वेगवेगळ्या प्रकारचे युट्यूबवरती वेगवेगळी मतं, ते कोणाची असतील, संप्रदायातील व्यक्तींची असतील, शिव्या असतील, एकमेकाला उर्मट बोलणे असेल, माफी मागण्याबद्दल असेल. अहो, माफी मागून हा प्रश्न संपणारा नाहीये. जोपर्यंत अंतःकरणात परमार्थ कणाकणात, अंगातील कणाकणात भिनत नाही, तोपर्यंत संत तुकोबाराय किंवा संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल बोलणं आणि त्यांच्याबद्दल मत मांडणं कोणालाच अधिकार नाही. त्यांच्या देहापर्यंत जाण्यापूर्वी किंवा वैकुंठ गमनापर्यंत जाण्यापूर्वी त्यांनी अभंग काय लिहिलेत आणि त्या अभंगाचा अपेक्षित अर्थ त्यांना काय, त्यांना अपेक्षित असलेला, तुम्हाला अपेक्षित असलेला नाही. तुम्ही कीर्तन करता का होतं? तुम्ही पाठ करून कीर्तनाला उभे राहता. समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला अचानक अभंग दिला एखादा, तर त्यावर कीर्तन झालं पाहिजे. आणि मी कीर्तन करून आलो म्हणता की ते चुकीचं बोलता, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कीर्तन करता, तुमचं कीर्तन होत नाही, आणि पुन्हा शेवट आणखीन असं म्हणायचं झालेली सेवा. सेवा झाली का तुम्ही केली? जेव्हा कीर्तनकार कीर्तनात कीर्तन करण्यासाठी उभे राहतात, लक्षात ठेवा, उत्तर ते कीर्तन होत जातं. आणि असं कीर्तन ज्यांनी विश्वामध्ये, पूर्ण विश्वामध्ये, लक्षात ठेवा, मी मनाचं नाही बोलत, ज्यांनी त्यांना ताप दिला ते रामेश्वर भट्ट स्वतः म्हणतात. रामेश्वर भट्ट म्हणे द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. ते भगवंतच आहेत, स्वतः त्यांचा अवतारच आहेत. मग भगवंताला विमानात बसून जायला किंवा विमान पाठवले आणि सर्व लोकांनी ते पाहिले. त्यावेळेला जे संतांनी वर्णन करून ठेवलेले, निळोबराय असतील, रामेश्वर भट्ट असतील किंवा अनेक संत असतील, यांनी जे लिहून ठेवलेलं आहे, ह्या शब्दावरती किती तुमचा विश्वास आहे? म्हणजे आईने जर सांगितलं की हे तुझे वडील आहेत, आपण असं कधीच विचारत नाही ना सायंटिफिकली, कशावरनं ते माझे वडील आहेत, हे तुझे आजोबा आहेत, कशावर नाही? लहानपणापासून आपणाला हे बा जगातून विश्वास जर काढून टाकला, नीट लक्ष द्या, आपण प्रत्येक गोष्टीवर अविश्वास दाखवतो अंतःकरणातून, आणि अविश्वास दाखवता येत नाही म्हणून विश्वास दाखवतो आणि आपली पोटं भरतो. जरा थोडंसं कडक बोलणं आहे. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, अन्न न सेवावे.
किंवा तुका म्हणे देती घेती तेही नरका जाती. नियम हाय, संप्रदायात आलेल्या व्यक्तीला नियम हाय की देऊ बी नाही घेऊ बी नाही. आता ह्याचा अर्थ मी पाठीमाग एक विवेचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय द्यायचं आणि काय घ्यायचं, काय दिलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे याचं मी चिंतन केलेलं आहे. त्याच्यामुळे तोच विषय मी पुन्हा घेऊ इच्छित नाही. फक्त एकच प्रमाण सांगू इच्छितो मी. अनेकांना तुम्ही म्हणाल की हे काय प्रमाण आम्हाला माहीत नव्हतं का, तुका विष्णू नाही तुझ्या. पण एक प्रमाण तुम्हाला सांगतो. संत तुकोबारायांची हाडे गेली कुठं, गुप्त झाली कुठं, कुठे झाली गुप्त? विमानात बसून गेले. भगवंत होते, त्यांना भगवंतानी भगवंतासाठी विमान पाठवणं, वेगवेगळी रूप आहेत लक्षात ठेवा. आणि ते आणखीनही विमानातच आहेत, बसून आहेत, देण्यात आलं. म्हणून हे जगत सुरू आहे. तुमचा आमचा अहंकार आहे. मी करतोय, मी जे म्हणतोय ते खरं. कदाचित मी बोलतोय ते कुणाला पटेल न पटेल, हे पर्टिक्युलरली माझं मत आहे. पण अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा, असं जर वर्णन त्यांचं असेल तर या आकाशामध्ये विलीन व्हायला त्यांना काय अवघड होतं तेवढं सांगा ना. एक प्रमाण असं आहे लक्षात ठेवा. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड. पण कुणाचं? मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, पण कुणाची? जे जे हरिरंगी रंगले. हरिरंगी रंगले या शब्दाचा अर्थ ज्याला कळतोय. संत तुकाराम महाराजांचा अवघाची संसार केला ब्रह्मरूप आला. संसार हाच ब्रह्मस्वरूप त्यांनी केलेला होता लक्षात ठेवा. मग ब्रह्मस्वरूप संसार केलेल्या महान भगवंताला अशक्यप्राय गोष्ट कोणती आहे तेवढी मला सांगा. पण नियम जो तुम्ही मांडलाय त्या नियमाला, नियमच त्या अपवादाशिवाय घडत नाही. सर्वांना देह ठेवावा लागतो, विज्ञान बोलतंय. पण त्या नियमाला जगद्गुरु तुकोबार आहे आमचे, अपवाद आहेत. या अपवादाला तुम्ही नियम करू नका. आता नियम काय जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितला की देऊ बी नाही आणि घेऊ बी नाही. नवे नवे कीर्तन करताना, आता ज्यांचं कीर्तन होतंय त्यांना समोर देणाऱ्या व्यक्तींनी लक्षात ठेवा. आता नियम आहे कोणता नियम आहे? कीर्तनकारांनी अन्न सुद्धा खाऊ नये किंवा देण्या घेण्याचा तर प्रश्नच येत नाही. आलं का लक्षात? आपण 50,000 रुपये घेऊन, 40,000 रुपये, 10,000 रुपये, 5,000 रुपये घेऊन ठरवून अगदी कार्यक्रम करतो. मग नियम आहे संप्रदायाचा काय आहे की काहीही घेऊ नये, परंतु लोक देतातच. लक्षात आलं का? ते समाधानाने स्वीकारावं आणि निम्मा पुन्हा त्या समाजाला अर्पण करावं. पण आपण घेतोय हा अपवाद आहे ना, लक्षात आलं? घेऊ नये हा नियम आहे. संप्रदायाचा नियम काय आहे की घेऊ नये, पण त्या नियमाला अपवाद आपण घेतोय ना. आता अतिशय एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. संत तुकाराम महाराज म्हणतात की पैसे घेऊही नये आणि देऊही नये. लक्षात आलं? हा नियम आहे. परमार्थ करताना पैसे देऊही नये आणि पैसे घेऊही नये हा नियम आहे. पर नियमाचा या आपण उल्लंघन करून 40,000, 50,000 रुपये घेतो. म्हणजे नियमाचं उल्लंघन झालं, म्हणजे नियमाला अपवाद आला. म्हणजे पैसे घेण्यासाठी, पैसे देण्यासाठी तुम्हाला अपवाद मान्य आहे. आणि स्थूल देह इथं ठेवून जातात हा नियम आहे. आणि संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले हा अपवाद आहे, हा तुम्हाला मान्य नाही.
म्हणजे एक अपवाद तुम्हाला मान्य आहे पोट भरण्यासाठी आणि दुसरा तुम्हाला नियमाचा अपवाद मान्य नाही. म्हणजे हे कुठंतरी द्विधा स्थिती आपण जीवन जगतोय हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं, एवढीच माझी विनंती. आता आम्ही लहानपणापासून कीर्तन आमची होतात. मी कुणाच्या तिळभर कणभर अन्नामध्ये किंवा पैशामध्ये मिंदा नाहीये. मोफत कीर्तन करणारे ते आहेत, मी निमित्त आहे. माझ्या तोंडून ते वधवून घेतात. हे जे बोलतोय ह्याला सुद्धा निमित्त ते मी आहे, वधवणारे ते आहेत. फारच काहूर माजलं याच्यावरती. आणि प्रत्येक जण दुसऱ्यावरती टीका करू लागला. वास्तविक पाहता स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्याच्या काचेच्या घरावरती दगड मारण्याचा अधिकार कुणालाच नाही आणि मारूही नये. माझं स्पष्ट मत हे. तर तुम्ही सर्व कीर्तनकारांनी अपवादालाच तुम्ही नियम बनवला. कीर्तनात मानधन घेऊ नये ठरवून तर अजिबातच घेऊ नये हा नियम आहे संप्रदायाचा. संत महात्म्यांनी घालून दिलेला हा नियम आहे. मग या नियमाला अपवाद तुम्ही आम्ही आहेच. मी घेत नसून सुद्धा मी स्वतः इन्व्हॉल्व्ड होतोय त्याच्यामध्ये. मग घेतोय हा अपवाद झाला आणि तुम्ही काय केलेला आहे, अपवादालाच नियम बनवलेला आहे. त्याच्यामुळं संत तुकोबारायांचे अभंग आचरणात कसे आणता येतील हे पाहण्याचा प्रयत्न करा माऊलीनो. हात जोडून विनंती. ते कोण होते का आहेत, आलं का लक्षात, आणि राहणार आहेत याच्याबद्दल तुम्ही बोलू नका, असं स्पष्ट माझं पर्टिक्युलरली मत आहे. ह्याच्याशी सर्वजण सहमत असावीच अशी मूर्खासारखी मी इच्छाही ठेवत नाही. भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठला 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 विठला.